हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे बघा, समीरच्या बड्डेच्या दिवसचा हा व्हिडिओ आहे। मी तयार काहीच नव्हती झाली कारण मला स्वयंपाक बनवायचा होता। माझी आई काहीतरी काम करत होती म्हणून समीरने इथं आणून बसवलं, म्हणजे इथं बस तू गपचूप। चला आता आपण बघूया पुलावाची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, जे की समीरच्या बड्डेसाठी मी बनवलेला होता। तर इथे बघा 5 कांदे घेतलेले आहे मी आणि 5 किलोचा पुलाव बनवणार आहे। त्याच्यानंतर सर्व मसाले पण घेतलेले आहे, मिरच्या, आलं आणि 5 लसणाचे गाठी घेतलेले आहे, जे माझ्या आईने सोलले होते अगोदरच। आणि एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत, तर मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं। त्याच्यानंतर आलं घेतलं, तेजपत्ता, विलायची, शहाजिरे, लवंगा, मोठी इलायची, मिरे, दालचिनी असं सर्व मसाला घेतलेला आहे, जो की तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये। एवढा मी घेतलेला आहे, तेवढ्याचे मला काय नावं नाही आहेत सर्व मसाल्याचे, म्हणजे सर्व मसाल्याचे घेतलेले आहे मी नाव, फक्त ते 2 वस्तूचे नाही आले, ते फूल आणि ते पिवळं कसलं फूल हे काय माहिती। तर इथे बघा मस्त सर्व तयारी करून घेतली। आता मी कांदे कट करून घेते। त्याच्यानंतर बघा तांदूळ पण आणले होते 3 किलो आणि तेल पण आणलं होतं। तर तेल काही एवढं नाही लागणार, पण आणलेलं आहे, त्यांना वाटलं पुरणार नाही म्हणून। त्याच्यानंतर दही पण आणलं होतं 1 किलो। छोटे छोटे डबे आणल्यापेक्षा पॉकेटच आणलं होतं, कारण भातात पण लागल पुलावामध्ये आणि कोशिंबीर बनवायला पण लागल। तर इथे बघा 1 कांदा बारीक कट करून आणि इथं उकडवायला म्हणजे चिकन ठेवलेलं आहे, कारण ते काय जास्त नाही उकडवायचं, पाणी वगैरे नाही टाकायचं, फक्त फ्राय करून घ्यायचंय। कारण जास्त जर शिजवलं ना मग ते एकदम असं भातातनी छोटे छोटे पीस होऊन जातात। गेल्या वेळेस तसंच झालं होतं, म्हणून मग मी यावेळेस जास्त त्याला उकडवून घेतलंच नाही। त्याच्यानंतर आम्हाला लागली होती चहाची तलब, तर एका बाजूनी चहा ठेवलेला आहे। मग त्याच्यानंतर आम्ही मस्त सर्व तयारी करून आणि इथं बसलेलो आहे चहा पियायला। तर माझ्या आईची मस्त तयारी बियारी होऊन बसली होती, माझा स्वयंपाक बाकी राहिला आणि तिला बाहेर जायचं होतं म्हणून ती तयारी करून बसली, गिफ्ट आणायसाठी बाहेर जायचं होतं। मग मी चहा पिला आणि लगेच लागलेली आहे स्वयंपाकाला, म्हणजे भात बनवायला। तर इथे बघा अशा साईजचे कांदे कट करून घेतले आणि त्याच्यात तेल टाकलं पहिले आणि असे कांदे कट करून ते असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजून घेतले आणि काढून घेतले एका प्लेटमध्ये। मग त्याच्यात मी सर्व खडी मसाले टाकले आणि अद्रक, लसण आणि मिरची याची पेस्ट करून घेतली होती, ती परतवून घेतली। ती परतवून घेतल्याच्या नंतर चिकन टाकलं त्याच्यात, चिकन टाकलं, पाणी नाही टाकलं, असं चिकनचे पीसच टाकले आणि मस्त असं छान परतवून घेतलं। एकदम असा घरात एवढा भारी वास सुटला होता। इथे बघा माझ्या वडिलांसाठी मी थोडीशी भाजी ठेवली होती, कारण माझ्या वडिलाला भात नाही आवडत, म्हणून मग त्याची भाजी बनवायची होती। आणि छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात टाकलेलं आहे दही। सर्वच नाही मी शूट करू शकली, कारण इकडं पण घाई चालू होती। सुरुवातीला तर तुम्ही बघितलं, कारण मी काहीच तयार नव्हती झाली, केक कापेपर्यंत तरी काहीतरी तयार व्हायला पाहिजे म्हटलं, साडी वगैरे घाला म्हणून मग मी घाई बनवत होती, तर त्याच्यामुळं मी पूर्ण शूट नाही घेऊ शकली। छान मस्त परतवून घेतलेलं आहे आणि जेवढं 3 किलो तांदूळ शिजतील असं मी पाणी टाकलेलं आहे। तर असं 4 बोटाचं मी माप घेत असते, असे उभे 4 बोट बुडवत असते, ते पूर्ण बुलले म्हणजे आपला भात बराबर शिजन। तर मस्त तांदूळ धुवून टाकले आणि आता मस्त म्हटलं भात शिजेपर्यंत तयार होते, पण त्याच्या अगोदर भाजी बनवली आणि माझ्या बहिणीने भाकरी टाकली। आमच्या सिक्युरिटी बाबासाठी स्पेशल भाकरी आणि भाजी बनवलेली आहे। इकडं बघा बा, हे बघा पुलाव बनवलेला आहे, आता जेवण करायचे। बघा माझ्या भावाला किती घाई झाली पुलाव खायची, काढा म्हणतो तुम्ही व्हिडिओज, मी आणा परत, मी माझ्या हाताने वाढून घेतो। मग त्याच्यामुळं मी म्हटलं जाऊ द्या, साडी वगैरे चेंज नंतर करावं, बड्डे वगैरे झाला। तर याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा तुम्ही, बड्डेचा आहे। त्याच्यानंतर समीरला काय काय गिफ्ट आले होते त्याचा पण आहे, दोन्ही पण व्हिडिओ टाकलेले आहेत। आणि हा म्हटलं रेसिपी तुम्हाला कळाली तर त्याच्यामुळं मग हा स्पेशल रेसिपीचा टाकला। तर मस्त मग मी चेंज वगैरे नाही केलं, काय नाही,
सर्वांना मस्तपैकी असं जेवायला वाढून देते. कोशिंबीर आहे आणि पुलाव पण आहे. तर पुलाव मी पूर्ण 5 किलोचा बनवला होता, म्हणजे 2 किलो चिकन आणि 3 किलो तांदूळ होते. तर एवढं जर बाहेरून आणायचं म्हटलं ना तर खूप पैसे लागतात. मग त्याच्यामुळं मी घरीच बनवत असते हर वेळेस आणि होतो पण खूप छान. तर इथे बघा मस्त असं वाढून देते सर्वांना. आणि समीरचा तर खूप फेवरेट आहे. म्हणजे आमच्या घरात सर्वांनाच आवडतो पुलाव, म्हणून मग मी पुलावच बनवत असते. तर कसं वाटली तुम्हाला रेसिपी ते नक्की सांगा आणि करून पण बघा. तर चला बघा पुढं जेवण करतानाच्या आमच्या गमती जमती. काऊन आज भूक नाही लागली. किती मस्त आहे. तर चला बस झाला एवढाच, कारण की याच्या पुढं आम्हाला TV बघायला लागते. कारण TV जर चालू नसली ना तर मग जेवण जातच नाही, म्हणून मग तुम्हाला काय ऐकायला नाही येणार, म्हणून मी म्यूट केला. तर आता मी पण जेवायला बसलेली आहे. कशी वाटली माझी रेसिपी आणि व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडला तर लाईक करा.